टॉर्च लावली टॉर्च. एक मिनिट. तर हाय सगळ्यांना भाऊ बहिणू, काय चाललंय? झाला का नाही चहा पाणी? हा झालंच असं. तर चला आता आपला चाललेला आहे इकडं असा मस्तपैकी बेत. आणि बरेच दिवस झालं हा बेत काय तुम्हाला मी दाखवला नव्हता. म्हणजे तसं तर मी तुम्हाला याच्यामध्ये काय करायचंय, नॉनव्हेज मध्ये व्हेज काय टाकायचं हे सगळं सांगतच असते, आहे की नाही बरं. तर बरेच दिवस झालं काय सांगितलं नाही. आता मी तेल टाकलेलं आहे याच्यात भुगण्यात, आणि इकडे टाकलेलं आहे भात. बघू शकता राजी भाजा थोडं वर करा बरं का. हे होईल काय म्हणते त्याला, वाफ लागून. वाफ लागली का? मी दिसायली का नीट? दिसायली का नीट? हा बोल ना का. तर मस्तपैकी आहे ना आता आपलं भात झालं आहे इकडं. आणि आता भाजी टाकायची बरं का आपल्याला छानपैकी. भाजीसाठी मसाला तुम्हाला दाखवते काय काय घेतलंय ते सगळ्यात पहिला. डबल मग तुम्ही म्हणता तर सांगितलं तुम्ही मसाला काय घेतात ते सांगा सविस्तर. तर इकडं मी बघा हे केलंय वाटून घेतलाय मसाला. दाखवत आधी हे आपलं खोबरं, तीळ आणि थोडं अद्रक, लसूण, कोथिंबीर, भाजलेला कांदा, हे दोन्ही मिळून बरं का. आता काय झाले माहिती का, एक सांगायची तुम्हाला. तर लाईट गेली आणि मिक्सर ना ते आपलं जनरेटर आहे, पण काय झाले माहिती का ते मिक्सर काय चाललं नाही त्याच्यावर बरोबर. तर ते येडा वाकडा वाटलाय मसाला. आणि याच्यावर वाटायचं तुम्ही म्हणता की सांगितलं याच्यावर वाटायचं होता ना आपल्या पाठ्यावर वाटायचा होता, पण कंटाळा आलता थोडा. तर मी घेतलं इकडं मस्त जिरे टाकले थोडे. इकडे मी काळं तिखट घेतलंय आपल्या घरचं, लाल तिखट घेतलंय, आणि थोडा आपला कांदा लसूण मसाला घेतलाय बरं का भावनं बहिणू. तर आता आपण टाकून घेऊया याच्यात त्याला. तुम्ही मला सांगितलं तुम्ही भाजी काय करलात नेमकं ते सांगा. तर रुको बाई रुको, तुम्हाला दाखवते मी भाजी काय करायला यायचं. तसं तुम्हाला सांगते ही भाजी जी आहे का ही याच्यामध्ये पण चांगली होती. कशामध्ये? तुरीच्या डाळीमध्ये, वरणामध्ये, शेंगदाण्यामध्ये. पण सगळ्यात टेस्टी म्हणजे कशात लागती जे तुम्हाला सांगायची. तुम्हाला तर माहित आहे. ते हसू नका ते म्हणतात ना आम्हाला माहिती नाही कशात लागते. तर बघताय ना तसं पटापटा लाईक करा, शेअर करा व्हिडिओ. आता आपण घेऊया मसाला भाजून याच्यात भावना तेलामध्ये. आपली थोडी बुरकी झाली. आता आपण काय करू, थोडा मसाला हे करू. मसाला जास्त बारीक नाही झाला बघा. आपण तांदूळ पाटील वाटायचा. पण काय बाय आंधी झाले तर त्या मिक्सर पाहिजे. लाईट गेली, हे गेलं ते गेलं. पहिल्या जुन्या म्हाताऱ्या बाया असं दळणकम पाटा घ्यायच्या आणि खसा खसा वाटायचे. हा सासूबाईचा आवाज मी मला निघतो का नाही काय निघला हो बाई. पण आताच्या बाया अशा आंधी झाल्यात. मिक्सर पाहिजे, काय कुच्चर पाहिजे. मिक्सर खाऊ को ते बाया कुच्चर झाल्यात सारे. काय पहिल्या जुन्या बाया होते त्याला बाया तीन व्हायच्या टायमाला दवाखान्यात नव्हते, घरी होते. त्याचे नवरे पण चांगले होते बिचारे, जीवाला जीव नाही होते. आजकालचे नाही. दाना खाना खप वावरमध्ये काम करत होते. इथं तर नाही काय काम करून बळच मध्ये लय दुखायला आता दवाखान्यात चला. आज झटपट गोळी खाता, झटपट गोळी झटपट. पहिल्या वेळेला कदरी होते काही लोकांना. आताचे कसे झाले तर आता ते खाऊन स्वतः खाते पिठे झोपत मस्त पैकी. त्या बायकाचं काही खवळ नाही तिकडं, त्यांना काही गरज नसती, फरक नाही पडत. म्हणून आता असं झालंय. असं नाही झालं. ते कसं झालं माहितीये का, आताच्या बायाला वाटते जाऊन द्या कशाला कामाला पाठवत. पहिल्या बाया कसं माहितीये का, इकडं कामाला जाय तिकडे कामाला जाय, पहिले लोक रोजाने जाय. आणि इथं तर काय घरचं कामच व्हाय नाही बायाला. घरचंच काम व्हाय नाही तर बाहेरचं किती काम करणार. आडू नका, ऐकून घ्या माझ्यावर. मी कसं काय ऐकून घेणार, मी नाही ऐकणार. दुसऱ्यांना सांगत स्वतः ऐकून तर घेतलं पाहिजे ना थोडं. तुमचंच कसं झालं. तर ह्या अशी आहे ना दाजी मला हटकून चिडीव आणतात भावांनो बहिणू. आणि मग आमच्या दोघांचे भांडणं होते बरं का, विनाकारण. म्हणजे हा माणूस आहे ना सुखाने म्हणजे जगू देत नाही. म्हणजे कसं माहितं का, हटकून काही पण बात काढायची आणि मला चिडवायचं.
अशा काही गोष्टी आहेत. बरं चला, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? मी जे शेवग्यामध्ये म्हणजे शेवग्यामध्ये जे मटण टाकलेलं आहे, तर ही लय भारी म्हणजे लय भारी रेसिपी बरं का भावना, तुम्ही नक्कीच करून बघा एकदा. आणि मटण इकडं मस्तपैकी शिजून घेतलं मी बघू. आधी मटण शिजवलं आहे, नंतर ते शेवग्याच्या शेंगा टाकल्यात बरं का मी. नाही त्याच्या संगत टाकल्यानंतर पुरा गाळ होऊन जाईल बघा. तर मी पहिलं थोडं म्हणजे मटण चांगलं शिजवून घेतलं आणि नंतर मी हे टाकले काय आपलं शेवग्याच्या शेंगा धुवून म्हणजे चिरल्यात मस्तपैकी आणि धुवून टाकल्यात छानपैकी. आणि जेवण खाऊन झालं मग मला चला वावरामध्ये एक चक्कर मारा होतं. तर मग वावरामध्ये चक्कर मारायला गेलो भावांनो बहिणू, मी म्हणलं थोडी कोथिंबीर पण लावतं. पण कसं आहे माहिती आहे का, पाण्याचं तुम्हाला माहिती आहे आपलं वावरात पाणी नाही आहे. आपलं वावर म्हणजे तुम्ही मला कमेंट टाकीत असं सांगितलं आहे तुमचं वावर आहे काय, तुमचं वावर आहे काय. मी बार बार हे सांगत असते की माझं आपलं वावर नाही आहे, आपलं रान नाही आहे, दुसऱ्याचं रान आहे आणि आपण बटाईनं करतो अशा काही गोष्टीत. तर पाथरीची भाजी बघा किती मस्त आली भावांनो बहिणू. दाजीला म्हणलं थोडं हरभरा लावा आणि दाजीनं कोथिंबीर आणि हरभरा थोडं लावलं. तितक्यातच मला हाणाय पण लागले म्हणे नुसती व्हिडिओ काढत बसती अशा काही गोष्टीत आमच्यावाल्या. ते कसं आहे माहिती आहे का, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशा काही गोष्टीत आमच्यावाल्या सतत भांडणं चालत राहते सतत. खरी गोष्ट सांगायची भावना बनवून आमचे म्हणजे मला तर कधी कधी हेच समजत नाही की आम्ही नवरा बायकोत का दुश्मनत. आई शपथ सांगायची भावना बनवून मला कधी कधी खरंच कळत नाही आहे की आम्ही ह्या जन्मी दुश्मन का गेल्या जन्मीचे दुश्मन. बरं कसा वाटला ब्लॉग नक्कीच लाईक करा आणि शेअर करा.